नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या ज्या काही सूचना असतात त्या सूचनाच्या माध्यमातून आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असतो. तुमच्या सूचनेप्रमाणेच आजची जी काही संकल्पना आहे ती आहे संसाधन राष्ट्रवाद, जी तुम्हाला नाविन्यपूर्ण आणि संशोधन पेपर लिहिण्यासाठी महत्वाची आहे. पीजीचे विद्यार्थी ज्या वेळेस वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना वेगवेगळ्या परीक्षेसाठी थिअरी उत्तर लिहायचं असतं, त्यावेळेला अशा संकल्पना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या संघर्षाच्या वातावरणामध्ये ही संकल्पना आपण समजून घेतली तर निश्चितच तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधावर भाष्य करण्यासाठी नवीन विषय कशा पद्धतीचा हाताळावा हे सुद्धा समजून येणार आहे. त्यासाठीच किंवा अशा सर्व संकल्पना, संज्ञा, शब्दे हे समजून घेण्यासाठी आपण या चॅनलवर कनेक्ट राहा. सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की अशा नवनवीन गोष्टी तुमच्या समोर घेऊन येतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असं पाहतो की जगामध्ये ज्या वातावरणाच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत ते संघर्षाचं वातावरण आपल्याला दिसतं. या संघर्षाची जी काही मुळे आहेत ती कुठे आहेत हे सुद्धा आपल्याला समजून यायला पाहिजे. त्यातील त्यात जे पीजीचे विद्यार्थी असतात त्यांनी या वातावरणाचा अभ्यास करून आपल्याला या समस्येवर काही तोडगा काढता येईल का हे सुद्धा त्यांना सुचवता आलं पाहिजे. म्हणजे ज्या सृष्टीमध्ये आपण राहतो ती सृष्टी आपल्याला अशाच पद्धतीनं कायम ठेवणे, येणाऱ्या कालखंडामध्ये तिच्यात कुठल्याही पद्धतीची छेडछाड होऊ नये यासाठीचे प्रयत्न करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणजेच जगामध्ये ज्या ज्या गोष्टीवर संघर्ष होतात त्या संघर्षाचे ज्या काही गोष्टी असतात त्या का होतात, त्याच्या मागे कोणती कारणे असतात हे सुद्धा आपल्याला सांगून त्यामागची जी काही उत्तरे आहेत ती सुद्धा सांगता आली पाहिजे. म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादा संशोधन पेपर लिहितो, ज्यावेळेस तुम्हाला असा नाविन्यपूर्ण विषय लागतो त्यावेळेस सुद्धा ती संकल्पना पूर्ण समजून घेणे कमीत कमी शब्दात महत्वाचे असते. आणि त्यासाठी आपण या सर्व गोष्टीचा प्रयत्न वेगवेगळ्या भागामधून तर केलेलाच आहे, परंतु राज्यशास्त्र हा विषय समजून घेताना अशा संकल्पना आपल्याला चांगल्या मोठ्या अभ्यासासाठी सुद्धा हाती घेता येतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यापैकी संसाधन राष्ट्रवाद ही संकल्पना आहे. अलीकडच्या कालखंडात असा जो काही शब्दप्रयोग मी वापरला तो का वापरला तर आपण असं पाहतो की जगामध्ये ज्या ज्या कारणाने युद्धाचे वातावरण निर्माण होते त्या युद्धाच्या वातावरणाचा मागचा जो काही भाग आहे किंवा पूर्वीचा जो काही इतिहास आहे तो काय असतो तर तो म्हणजे जे काही संसाधने असतात त्या संसाधनाच्या वर्चस्वाच्या संदर्भात असतो. संघर्ष कुठं असतो की एखादी गोष्ट ही माझी आहे आणि कुणीतरी त्या गोष्टीवर हक्क सांगतात, त्यावेळेला साधारणपणे त्या माझ्या आणि तुझ्या म्हणजेच त्या व्यक्तीच्या हितसंबंधामुळे ज्यावेळेस संघर्ष उद्भवत असतो त्यावेळेला साधारणपणे आपण विचार करणे आणि त्याच्यावर कशा पद्धतीचा तोडगा सांगता येईल हे सांगणे महत्वाचे असते. ज्यावेळेस आपण अशा भागावर लेखन करतो, ज्यावेळेस याच्यावर आपल्याला काही निश्चित मुद्दे पाहिजे असतात, निश्चित निष्कर्ष पाहिजे असतात, त्यावेळेला आपल्याला ही संकल्पना समजून येणं गरजेचं असतं. कमीत कमी शब्दामध्ये त्यामुळे आपण ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. ती आहे आपल्या देशातील सर्व नैसर्गिक साधनावर फक्त आपलेच नियंत्रण. आपला देश, आपल्या देशामधील जे काही नैसर्गिक साधने आहेत त्या साधनावर आपलंच नियंत्रण. आता याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं लॉजिक वापरण्याची आपल्याला गरज नाही.
कारण की ते आपोआपच आपल्याला मिळालेलं असतात. आता ज्या वेळेला हे आपोआप जे काही नियंत्रण आहे, नैसर्गिक जे काही नियंत्रण आहे ते मिळालेलं असताना ज्या वेळेला दुसरे राष्ट्र ह्याच्यावर हक्क सांगते त्यावेळेला खरा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नामधूनच आजपर्यंतचे जगामधील जेवढेही संघर्ष आहेत ते संघर्ष निर्माण झालेले आहेत. म्हणजेच संघर्षाचं जे काही मूळ आहे ते मूळ म्हणजेच तुमच्या साधनावरील नियंत्रणाच्या संदर्भातच आहे. हे जवळपास तुम्हाला 90% संघर्षामागचे कारण दिसेल. मग अशा कारणासाठी किंवा ही संकल्पना समजून घेऊन राज्यशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी यावर काही तोडगे काढले नसतील का, उपाय केले नसतील का, ते सुद्धा आहे. परंतु ते उपाय, ते तोडगे राज्यकर्त्यांनी जर मांडले तर, कारण आपण असं पाहतो युनोमध्ये सुद्धा या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने चर्चिले जातात, त्याच्यावर सूचना दिल्या जातात. राष्ट्र आपल्या पद्धतीने आपलं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यासाठी सुद्धा दोन गोष्टी खाली आपण पुन्हा समजून घेणं आवश्यक आहे. याच संकल्पनेच्या संदर्भात म्हणजे ही संकल्पना समजून घेताना की संपूर्ण नियंत्रण म्हणजे जी साधने आपली आहेत त्याच्यावरलं संपूर्ण नियंत्रण. आता हे संपूर्ण नियंत्रण साधारणपणे समोरच्या राष्ट्राला म्हणजे जे राष्ट्र बलाढ्य राष्ट्र असतील किंवा मग ज्या राष्ट्रांना आपला हक्क दुसऱ्या राष्ट्राच्या संसाधनावर सांगायचा असतो त्यावेळेला हा संघर्ष निर्माण होतो. आणि ही फार पूर्वीपासूनची रीत आतापर्यंत आलेली आहे. म्हणून ही संकल्पना समजून घेताना आपल्याला पहिला मुद्दा हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे जो की संपूर्ण नियंत्रणाच्या संदर्भात आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजेच देशहितास प्राधान्य. कारण की कोणतंही राष्ट्र ज्या वेळेस आपल्या साधनाचा वापर आपल्यासाठी ज्यावेळेस करत असते त्यावेळेला त्या राष्ट्राने आपल्या देशहिताच्या साठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचा विचार केलेला असतो. तो विचार करत असताना मग कोणतंही राष्ट्र ज्या वेळेस त्या देशाच्या विरुद्ध म्हणजे त्या देशहिताच्या विरुद्ध कृती करते त्यावेळेस संघर्ष निर्माण होतो. आणि तो संघर्ष जर जगाला सोडवायचा असेल तर मग संसाधन राष्ट्रवाद ही संकल्पना समजून घेऊन अभ्यासकांना त्यावर त्या पद्धतीचं भाष्य करणे, त्याच्यावर आपला निष्कर्ष सांगणे, उपाय सांगणे हे सुद्धा महत्वाचे असते. जे विद्यार्थी संशोधन करतात त्या संशोधनाच्या माध्यमातून ज्या काही सूचना त्यांनी केलेल्या असतात अशा संशोधनासाठी अशा पद्धतीच्या सूचना करून किंवा त्याबाबतच्या सूचना करून या विषयावर आपल्या पद्धतीनं काही मांडणी सुद्धा करणं गरजेचं असतं. ती मांडणी करण्यासाठी अशा नवनवीन गोष्टी, नवनवीन विषय, नवनवीन संकल्पना, नवनवीन जे काही शब्द असतात त्या शब्दाचा सुद्धा विचार आपण आपल्या या चॅनलच्या अंतर्गत करत असतो. आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या यासाठी आपला हा प्रयत्न असतो. म्हणजेच आपला जो काही विषय आहे तो विषय समजून घेत असताना नवीन संकल्पनाबरोबरच त्यामागची भूमिका सुद्धा आपल्याला समजावी हा यामागचा उद्देश असतो. आपल्या सर्वांचं जे काही प्रेम या चॅनलसाठी आहे ते असंच कायम जर राहिलं तर निश्चित या सर्व गोष्टी पुन्हा नवनवीन पद्धतीच्या तुमच्या समोर येतच राहतील. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.